श्री स्वामी समर्थ. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण त्याने फक्त अर्जुनाला सांगितली. कारण जसा सांगणारा असावा लागतो तसा ऐकणाराही असावा लागतो, तेव्हाच ज्ञानाचा विकास होत असतो. आणि आजचा हा स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला मिळत आहे कारण तुम्ही त्या लायक आहात. तुम्ही दुसऱ्यासारखे नाही, जे फक्त त्यांना गरज असेल तेव्हाच स्वामींना हाक मारतात, तेव्हाच स्वामींच्या जवळ येतात. तुम्ही खूप प्रामाणिक आणि नेक मनाचे व्यक्ती आहात. तुम्ही सदैव तुमच्यापेक्षा जास्त तुमच्या कुटुंबाची काळजी करता. तुम्ही तुमच्या मुलाबाळावरती चांगले संस्कार टाकण्याचे प्रयत्न करीत आहात. आणि नक्कीच आज स्वामी तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. जर आजचा हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुम्ही स्वामींना मानत असाल, तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवत असाल तरच या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाळा, माणसाला पश्चाताप तेव्हाच होतो जेव्हा त्याने सुधारण्यापलीकडील चूक केलेली असेल. हे जेव्हा त्याला समजते व उमजते व ते मान्यही करते. म्हणून चूक करण्या अगोदर जरा वेळ विचार करून काय होतील परिणाम याचा विचार करून पहा. कारण पाऊल उचलण्याआधी थोडा विचार केलेला केव्हाही बरा असतो. माणसाला विश्वास कमवायला अनेक क्षण, अनेक दिवस, अनेक वर्ष किंवा संपूर्ण आयुष्य लागू शकते. पण विश्वास गमवायला एक क्षण व एक चूक, मग नंतर आपण कितीही प्रयत्न केले तरीही ती दरी मनात कायम राहते. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो की शस्त्रापेक्षा शब्दाला खूप धार असते, म्हणून त्यांचा वापर जपून करायला हवा. स्वामी म्हणतात, मन मोकळेपणाने बोललं तर वाचा समजतात. मोजके आणि कमी बोलायला शिष्ट म्हणतात. पैसे जपून वापरलात तर लोभी समजतात. भरपूर दान धर्म केले तर काळा पैसा आहे असे म्हणतात. पैसा असून साधं राहिलं तर भिकारडा समजतात. हौस मोज म्हणून पैसा खर्च केला तर माजुरडा म्हणतात. कार्यक्रमांना हजेरी लावली तर रिकाम टेकडे समजतात. चार चौघात नाही गेलं तर माणूस घाणा आहे असे म्हणतात. काहीही केलं तरी लोक काय बोलायचे ते बोलतातच. हे असे लोक असतात जे नाव ठेवायचं काम करतात. आपण आपलं काम करावं, जसे आहोत तसं राहावं. नाच ऐकावं आणि नाच आपल्या मनावर ते घ्यावं. कसं वागायचं आहे ते आपण आपलंच ठरवावं. स्वामी बोलत असतात, एकच लक्षात ठेवायचं, आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणून होत आहे ते योग्य आहे. जवळ आहे त्यात समाधानी राहायचं. नको त्या गोष्टीची चिंता करायची नाही. आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार करत वेळ आणि क्षण वाया घालवायचे नाही. जी माणसं सोबत आहेत त्यांना जपायला शिका, त्यांना प्रेम द्यायला शिका. आणि हा क्षण शेवटचा आहे असं म्हणून आनंदी राहून जगायला शिका. स्वामी म्हणतात, येत्या 6 मिनिटापर्यंत हा संदेश जो कोणीही पूर्ण ऐकून बघेल त्याच्या आयुष्यात एक नवीन चमत्कार होईल. त्याचे जे दुःखाचे दिवस आहेत आज ते पूर्णपणे भरून निघणार आहेत. त्यामुळे त्या व्यक्तींनी ज्याला असे वाटते की त्याला सुखाचे दिवस पाहायला मिळावं त्याने हा संदेश शेवटपर्यंत ऐका. नक्कीच तुम्हाला स्वामींचा अनुभव येईल. स्वामी म्हणतात, संघर्ष हे वडिलांकडून आणि संस्कार हे आईकडून शिकावे. बाकी सगळं काय आहे ते तर दुनिया शिकवते. तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य. स्वामी बोलत असतात, पैज लावायची असेल तर इतरांसोबत काय लावता? पैज लावायचीच असेल तर स्वतःसोबत लावा. कारण जर जिंकाल तर स्वतःचाच आत्मविश्वास जिंकाल आणि तो आत्मविश्वास आणि वाढेल. हरलात तर स्वतःचा अहंकार हराल. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या एका अडचणीत जाण्यासारखेच आहे.
काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळगावी, विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने ते साध्य करावे. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांची संघर्ष करण्याची सवय असते, अशी पावले शेवटपर्यंत कधीही थकत नसतात. एक लक्षात ठेवा, जीवनात अर्ध्यातच रस्ता सोडणारे किंवा अर्ध्यातच हार मानणारे कधीच यशाचे शिखर गाठू शकत नाहीत. पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रवासाविरुद्ध झेप घेतात. माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवत असतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दोन म्हणजे त्याला भेटलेली लोक. पुस्तके त्याला ज्ञान देतात आणि मिळालेली लोक त्याला अनुभव देतात. जगा इतकं की तुमचं जे आयुष्य आहे तेही कमी पडेल आणि हसा इतके की आनंद देखील कमी पडेल. काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे असं समजून चाला, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वरालाही देणे भागच पडले पाहिजे. आपल्या प्रयत्नांपुढे तो परमेश्वरही झुकला पाहिजे. इतके प्रयत्न करायचे की त्याने कटाळून आपल्याला दिलेच पाहिजे. हरला तरीही चालेल, फक्त जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे, हा खेळ माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची एक नवीन संधी असते. तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेखोर स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येते. स्वामी बोलतात, यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असावी लागते. तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेल्या असतील तरीही तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. फक्त आत्मविश्वास हे असला पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला किती जरी संकटे आले तरीही तुम्ही पुढे जाऊ शकता. तुम्ही तुमचं साम्राज्य स्वतःच निर्माण करू शकता. तुम्हाला जे काही आयुष्यात हवं आहे किंवा जे काही तुमचे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याचं बळ तुमच्या त्या ध्येयामुळे येते आणि त्यासाठी मेहनत घ्या. स्वामींवरती विश्वास ठेवा. जे तुम्हाला पाहिजे आहे प्रत्येक गोष्ट मिळेल. फक्त विश्वास ठेवून काम करत चला. स्वप्न पाहतच असाल तर मोठंच पहा, लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाला रक्त ढळवू शकतात. माणसाच्या अंगात आग तेव्हाच लागते जेव्हा त्याचे स्वप्ने मोठे असतात आणि ते करण्याची त्याच्या अंगात जिद्द असते. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका. त्याच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. आता मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचंय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील. क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल की यशालाही पर्याय नाही. आणि यशही त्यांच्याच प्रेमात पडतं जे कष्ट करतात. आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसू हसू आणि लोक रडत बसतील. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत तुमच्यासाठी सगळं काही शक्य आहे. उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागाहून निर्माण होत असतो. आज तुम्ही जे कराल त्यावरून तुमचं भविष्य ठरणार आहे. स्वतःवर विश्वास असेल तर अंधारात देखील वाट सापडते. स्वामी बोलतात, कितीही मोठे व्हा पण पाय तुमचे हे जमिनीवर असू द्या, म्हणजे कोणीच आपल्याला खाली खेचू शकणार नाही किंवा खाली वळू शकणार नाही. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यामध्ये ती क्षमता असते, ज्यांची ती लायकी असते की ते संघर्ष करू शकतात. तुम्ही गरीब आहात म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही, पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर नक्कीच यात तुमचा दोष असेल. ध्येयाचा ध्यास लागला म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही. जे काही तुमचं ध्येय आहे
ते पूर्ण करण्याची जिद्द मनात ठेवा. त्यासाठी रोज प्रयत्न करत राहा. तुम्हाला अपयश मिळेल, पण नक्कीच एक दिवस तुम्हाला यशही मिळेल. आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. जर त्यात आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्या चाली चालत राहाव्या लागतील, नाहीतर आपण त्यात टिकू शकणार नाही. कासवाच्या गतीने का होईना, पण जमल्यास रोज दिवसात थोडी थोडी का होईना, पण प्रगती करायला शिका. खूप ससे येतील तुमच्या आडवी, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्यांचा सामना करायला शिका. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजत बसू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा आणि त्यावरूनच तुमची श्रीमंती कळेल. स्वामी बोलतात, चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस. आता तुम्हाला तुमचं ठरवायचं आहे की ज्या चुका केल्या त्या सुधारून देव माणूस व्हायचा आहे, की ज्या चुका आहेत त्यांना तसंच ठेवून निस्त माणूस राहायचं आहे. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे, तुमचा नाही. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द मनात ठेवा आणि ज्यांच्या अंगी अशी जिद्द असते तोच खरा कर्तृत्ववान होय. विजेते काही वेगळ्या गोष्टी कधीच करत नाहीत, फक्त ते जे काही गोष्टी करतात ते वेगळ्यापणाने करतात. कारण सांगणारे लोक यशस्वी होत नसतात आणि यशस्वी होणारे लोक कधी कारण सांगत नसतात. आयुष्यात संघर्ष जितक्या लवकर सुरू होतो तितक्या लवकर परितीच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होतो. संघर्षाकडे पाठ फिरवू नका, तर त्याला प्रवासात सहवासी बनवा. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्यांपासून काहीतरी शिका आणि पुन्हा सुरुवात करा. ज्यांच्यावर हे हसले आहे जग, त्यांनी इतिहास लिहून त्या जगाला वाचायला भाग पाडला आहे. जिंकण्याची मजा तेव्हा येत नसते जेव्हा लोक तुम्ही जिंकता या आशेवर असते. जिंकण्याची खरी मजा तर तेव्हाच येत असते जेव्हा लोकांना वाटत असते की तुम्ही आता हारणार आहात, पण तेव्हा तुम्ही जिंकता. प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस आहे असं म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरुवात करा. इज्जत मागायची नसते, ते काम चांगले केले की आपोआप मिळते. स्वामी बोलतात, आयुष्यात जर तुम्हाला संपत्ती जमा करायचीच असेल, संपत्ती जर कमवायचीच असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये काही अशी संपत्ती देखील जमा करा, काही अशी संपत्ती देखील कमवा जो कोणी चोरू शकणार नाही. हिरे, पैसे, सोने हे सर्व लोक चोरू शकतात, पण तुमच्या अंगातली एखादी अशी गोष्ट, एखादी अशी स्किल किंवा एखादी अशी कला ते अशी बनवा की ते तुमच्यापासून कोणी चोरू शकलं नाही पाहिजे. नशिबावर तुमचा भरोसा हा फक्त 1% पाहिजे आणि कष्टावर 99% पाहिजे. तेव्हाच आयुष्यात यशस्वी व्हाल, नाहीतर 99% नशिबाच्या भरोशावर आणि 1% मेहनतीच्या भरोशावर बसाल तर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही. स्वामी सांगतात, आयुष्यातील सर्वात मोठा आनंद म्हणजे तुम्हाला जे जमणार नाही असं लोकांना वाटतं आणि तेही तुम्ही साध्य करून दाखवून देता. ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही त्या दिवशी बिनघोरपणे सांगा की आजचा माझा हा दिवस फुकट वाया गेला. लोक जेव्हा तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून जा की आता तुम्ही 2 पाऊल पुढे चालला आहात. आयुष्यामध्ये तुम्ही लोकांपेक्षा काहीतरी चांगलं करून प्रगतीच्या दिशेला चालले आहात. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीच दिसणार नाही. ज्या दिवशी हार मानायचा विचार मनात आला त्या दिवशी फक्त एवढे आठवा की आपण या दिशेने सुरुवात का केली होती, आपण या गोष्टीसाठी सुरुवात का केली होती. आणि जेव्हा तुम्ही असा विचार कराल तेव्हा तुमच्या अंगात पुन्हा एकदा तरतरी येईल आणि तुम्ही पुन्हा एकदा त्याच गतीने आणि त्यापेक्षा दुप्पट वेगाने सुरुवात कराल. शेवटपर्यंत लढा द्या, कारण विजेते फक्त त्याच होतात जे शेवटपर्यंत लढा देतात. तुमच्या निर्णयावर तुमची भीती नाही तर तुमचा विश्वास दिसला पाहिजे. जीवनामध्ये स्वप्न मोफत असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यामध्ये बरीच काही किंमत मोजावी लागते. संयम ठेवा, कधीकधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावंच लागते.
वाईट परिस्थिती हे जास्त काही नसतं, ते फक्त तुमच्या मार्गावर आलेलं एक असा दगड असतो जे की तुमच्या यशाचा रस्ता मोकळा करण्यासाठीच येतो आणि तो गरजेचाही असतो. राजासारखं आयुष्य जगण्यासाठी गुलामीसारखी मेहनत करावी लागते. कारण जर आज तुम्ही 5 वर्ष राजासारखा जगण्याचा प्रयत्न करसाल तर पुढील 50 वर्ष तुम्ही नोकरासारखे जगाल. पण कदाचित आजचे 5 वर्ष तुम्ही नोकरासारखे जगलात तर पुढील 50 वर्ष राजासारखे जगाल. यात काही वादच नाही. स्वामी म्हणतात, आजच्या या पिढीला आम्हाला त्यांच्याच भाषेत बोलावं लागतं, कारण त्यांचा आमच्यावर विश्वास तर असतो. ते आम्हाला मानतात तरी, पण त्यांना आमची भाषा हे कधी कळत नसते. कदाचित काही लोकांना कळत असेल आणि ते लोक खरंच भाग्यवान आहेत की त्यांना आमची भाषा कळते, पण काही लोकांना ते कळत नाही. स्वामी म्हणतात, जीवनात स्ट्रगल केल्याशिवाय माणूस कधीच गुगलवर येत नाही आणि गुगलवर येण्यासाठी माणसाला जीवनामध्ये खूप कष्ट करावे लागतात. आयुष्यात जगण्यासाठी नुसते विचार असून चालत नसतं, सुविचार पण असावे लागतात आणि आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे वागतो याला अधिक महत्त्व द्यावं लागतं. आयुष्यात समोर आलेल्या आव्हानांना जरूर स्वीकारा, कारण त्यातून तुम्हाला एकतर विजय प्राप्ती मिळेल किंवा पराजयातून अनुभव मिळेल. जीवनात संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. परिस्थिती कशीही असू द्या, तुम्ही फक्त लढायला शिका, यश नक्कीच मिळेल. सिंह बना, सिंहाची किंमत हे खूप असते आणि त्याच जागी एका कुत्र्याची किंमत हे खूप कमी असते. स्वामी सांगतात, जो आज कोणी माझा हा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यात आज खूप मोठा असा चमत्कार घडेल. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारांमुळे अपूर्ण राहतात, ते म्हणजे माझ्या ही गोष्ट नशिबातच नव्हती किंवा ही गोष्ट माझ्या नशिबातच नाही. त्याच जागी स्वामी बोलतात की नशिबात कोणतीच गोष्टी नसतात, त्या गोष्टी आपल्याला स्वतः कष्ट करून मेहनत करून आपल्या नशिबात आणाव्या लागतात. स्वामी म्हणतात, दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःचं साम्राज्य निर्माण करणं हे केव्हाही चांगलं असतं. जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही, तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे हे देखील जिंकणेच होय. नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरसारखा असतो, त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. जर तुम्ही तो विचार किंवा तो टायर बदलला नाही तर तुम्ही त्याच जागेवर थांबून जाल, तुम्हाला पुढे चालताच येणार नाही. आयुष्यात अश्रूंशी संघर्ष केल्यावर चेहऱ्यावर उमटलेलं हास्य इतकं सुंदर काहीच नसतं. कितीही अपयश आले तरीही हार मानायची नाही, कारण कुणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. लक्षात ठेवा, फक्त एकदा यशस्वी व्हा, मग बघा तुमचा कॉल नाही उचलणारे रोज तुम्हाला कॉल करतील. लोक तुम्हाला कसे बघतात हे महत्त्वाचं नाही, तुम्ही स्वतःला कसे बघतात हे महत्त्वाचं आहे. आधी सिद्ध व्हा, मग आपोआप तुम्ही प्रसिद्ध व्हाल. स्वामी बोलत असतात, बुद्धिबळांच्या खेळामध्ये प्यादा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो. तसंच जीवनामध्ये एक सामान्य व्यक्ती ज्याला काहीही येत नव्हतं, तो जरी हळूहळू पुढे यशाच्या दिशेकडे गेला तर तोही एक चांगला उत्कृष्ट व्यक्ती बनू शकतो. त्यामुळे पुढे जायला कधीही घाबरू नका, पुढे जाण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला कष्ट मेहनत करावी लागणारच आहे आणि ते तुम्ही करा, तेव्हाच पुढे जाल, नाहीतर तुम्हीही बाकींच्या लोकांसारखे मागे राहाल. स्वामी बोलतात, आयुष्यामध्ये यशस्वी होणं याचा तर काही लोकांना अर्थच कळत नसतं. यशस्वी होणं म्हणजे तुमच्याकडं पैसा येणं, तुमच्याकडं संपत्ती, ऐश्वर, इज्जत, प्रसिद्धी येणं हे मुळीच नव्हे. यशस्वी होणं म्हणजे तुम्ही कोणत्या तरी गोष्टीत स्वतःला सिद्ध करून दाखवणं, हेच त्याचा खरा अर्थ होय. स्वामी बोलतात, यशस्वी व्हायचं असेल तर जीवनात एक गोष्ट कधीच विसरू नका. ही गोष्ट सदैव लक्षात ठेवा की तुमच्या पुढे जे गेला आहे त्याला पहा, तो काय करतोय आणि त्याच्यासारखी गोष्ट कधीच करू नका. उलट त्यानं ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या तुम्ही करा, तुम्ही त्यापेक्षाही पुढे जाल.
स्वामी म्हणतात, स्वामी संदेश ऐकत राहा. तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहील. तुम्हाला आयुष्यात पुढे जायला बळ मिळेल. आयुष्यात तुम्हाला खूप जास्त सामर्थ्य मिळेल. स्वामी बोलतात, आमचा हा स्वामी संदेश जो कोणीही शेवटपर्यंत ऐकत असतो, आम्ही त्यांची एक इच्छा पूर्ण करत असतो. तर आज तुमची ही एक इच्छा पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्ही या संदेशाला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, शेवटपर्यंत ऐकलं असाल तर आम्हाला खात्री पटेल. त्यासाठी कमेंटमध्ये 11 असा अंकी नंबर लिहायला विसरू नका. स्वामी बोलतात, आज तुमचं आयुष्य खूप बदलणार आहे. तुमच्या सर्व कष्टांचा आज भरून निघणार आहे. तुमच्या आयुष्यात आज तुम्हाला खूप मोठा असा एक चमत्कार पाहायला मिळणार आहे. तो चमत्कार लवकर पाहण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि असेच स्वामी संदेश ऐकण्यासाठी, स्वामींचे विचार आपल्या जीवनात आणण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. बोला श्री स्वामी समर्थ. स्वामींचे नामस्मरण करा, कारण स्वामींचे नामस्मरण केल्याशिवाय स्वामींपर्यंत आपला संदेश कधीच पोहोचत नसतो. आणि त्यांचे संदेश जर आपल्या मनात उतरवायचे असतील तर आपल्याला त्यांचे स्वामी संदेश ऐकावे लागतील. श्री स्वामी समर्थ.